श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वयंपाक केल्यानंतर गॅस स्टोव्ह धुणाऱ्या स्त्रीने आपले कान उघडे ठेवून ऐकले पाहिजे, जेणेकरून तुमच्या या छोट्याशा चुकीमुळे तुमच्या कुटुंबावर संकट निर्माण होणार नाही. मित्रमंडळी, तुमच्यापैकी बहुतांश अशा महिला आहेत ज्या स्वयंपाक केल्यानंतर लगेच गॅसचा स्टोव्ह धुण्यास सुरुवात करतात. तर पूज्य गुरुदेव यांनी आज त्यांच्या कथेत सांगितले आहे की जर तुम्हीही तेच केले तर ते योग्य आहे की चुकीचे. या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल जाणून घेऊ. मित्रांनो, सर्वात आधी गुरुजींनी मला सांगितले की घरातील प्रत्येक व्यक्तीचा स्टोव्ह त्यांना काहीतरी सांगतो. पूज्य गुरुदेव यांनी म्हटले आहे की गरुड पुराणातील ग्रंथ हा सामान्य ग्रंथ नाही. या पुराणात आपल्याला आपल्या जीवनाशी संबंधित सर्व छोट्या गोष्टी आणि छोट्या कृतींचे तपशीलवार ज्ञान मिळते. मित्रांनो, प्रत्येक घरात सर्वात पवित्र आणि सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे स्वयंपाकघर. पण त्या स्वयंपाकघरातील चुलीचा थेट परिणाम आपल्या घराच्या आनंदावर आणि शांततेवर देखील होतो. म्हणजेच घराचा आनंद आणि शांती या सर्व गोष्टींशी वास्तुपित्राचा थेट संबंध आहे. म्हणूनच पूज्य गुरुदेव यांनी सांगितले आहे की गॅस स्टोव्ह शिजवल्यानंतर धुवावा की नाही, कोणत्या दिवशी आपण गॅस स्टोव्ह धुवावा आणि आपण स्टोव्ह कसा स्वच्छ करावा आणि आपल्या घराचा स्टोव्ह नेहमी पवित्र राहावा यासाठी आपण काय करावे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरुजींनी त्यांच्या आजच्या कथेत दिली आहेत. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला पाहिजे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिले पाहिजे. तर मित्रांनो, पूज्य गुरुदेव यांनी सांगितले आहे की आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की घराचा गॅस स्टोव्ह हा केवळ स्वयंपाकासाठीचा पदार्थ नसतो, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या समृद्धीचा, आरोग्याचा आणि मानसिक शांतीचा मूलभूत आधार असतो. हे घराच्या अग्नीच्या खड्ड्यासारखे आहे, जिथे देव राहतात असे मानले जाते आणि गॅस स्टोव्हचा थेट अग्निदेवाशी संबंध आहे. मित्रांनो, गॅस स्टोव्ह ही एक अशी गोष्ट आहे जिथून अन्न तयार केले जाते आणि अन्न हे जीवन आहे, असे पूज्य गुरुदेव यांनी सांगितले आहे. मित्रांनो, जर जीवन नसेल तर या जीवनाचा अर्थ काय आहे? गरुड पुराणात असे म्हटले आहे की यंत्र, अन्न, तंत्र, लक्ष्मी म्हणजे जिथे अन्नाचा आदर केला जातो तिथे माता लक्ष्मी राहते आणि चुली ही अशी जागा आहे जिथे अन्न तयार करून संपूर्ण कुटुंबाचे पोषण केले जाते. म्हणूनच चुली हे केवळ एक साधन नाही तर उपासनेचे ठिकाण आहे. स्टोव्ह ही अशी जागा आहे जिथे आपण आपल्या घराची भाकरी शिजवतो आणि घराच्या भाकरीचा घरातील सदस्यांवर मोठा प्रभाव पडतो. जर चुला स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी देवी राहते. जर चुला गलिच्छ, तुटलेला किंवा काळा असेल तर अन्नाची अशुद्धता स्त्रीच्या जीवनात आजारपण, दुःख, पैशांची कमतरता आणि दुःख आणते. मित्रांनो, पूज्य गुरुदेव यांनी म्हटले आहे की अनेक महिलांना हे देखील माहीत नसते की गॅस स्टोव्ह किंवा पारंपरिक स्टोव्ह अग्निदेव यांच्याशी संबंधित आहेत. मित्रांनो, वेदांमध्ये अग्निदेवाला देवांच्या तोंडाचे स्थान आहे. ते एकाच यज्ञाद्वारे सर्व देवांना अन्न अर्पण करतात. त्यामुळे चुलीला घरगुती यज्ञकुंड देखील मानले गेले आहे. मित्रांनो, अग्नी म्हणजे काय ते पहा. प्राचीन काळी जेव्हा लोकांना देवांना भोग चढवावे लागत होते किंवा आजही जेव्हा लोक देवांना भोग चढवतात तेव्हा ते अग्नीतच तो भोग चढवतात. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी जेव्हा एखादी स्त्री स्टोव्ह पेटवते तेव्हा ती जाणूनबुजून यज्ञ सुरू करते. होय मित्रांनो, ते म्हणतात की घराची चुली प्रत्येक गोष्टीपेक्षा महत्त्वाची असते आणि म्हणतात की गरुड पुराण आणि धर्मशास्त्रानुसार स्त्री आणि चुलीचे नाते खूप जवळचे मानले जाते, कारण स्त्रिया चुलीवर अन्न शिजवतात आणि पूज्य गुरुदेव म्हणतात की स्त्रियांचे दुसरे घर म्हणजे काय? स्वयंपाकघराला घर म्हणतात आणि स्वयंपाकघरात ठेवलेला स्टोव्ह महिलांच्या सर्वात जवळ असतो. मित्रांनो, चुला हा घरातील स्त्रीच्या भवितव्याशी संबंधित असतो.
मित्रांनो, शेकोटीतील महिलेचा आजार, दुःख, कंगाली, वास्तुदोष, पितृपक्ष दोष हे देखील या सर्व मित्रांशी संबंधित आहेत. त्यामुळे पूज्य गुरुदेव यांनी सांगितले आहे की आपण आपल्या घरात चुला गलिच्छ ठेवू नये किंवा तुटलेल्या चुला वापरू नये. कारण जर आपण नियमांशिवाय गॅस स्टोव्हचा वापर केला तर त्या महिलेच्या आयुष्यात दुःख असेल. यासह स्त्रीला अपमानालाही सामोरे जावे लागू शकते. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये गॅस स्टोव्ह वापरण्यासाठी काही कठोर नियमांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. चुलीची स्थिती स्त्रीचे मानसिक आणि कौटुंबिक संतुलन राखते. मित्रांनो, पूज्य गुरुदेव म्हणतात की चुला ठेवण्याची दिशा देखील खूप महत्त्वाची असते. स्वयंपाकघर घराच्या आग्नेय शेकोटीमध्ये असावे आणि गॅस स्टोव्ह या स्वयंपाकघराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवावा. कारण ती शेकोटी मानली जाते आणि ज्या घरात शेकोटी ठेवली जाते त्या घरात देवी देवता राहतात. आणि स्वयंपाक करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. म्हणजेच जेव्हा स्त्रिया गॅसवर अन्न शिजवतात तेव्हा महिलांनी त्यांचे तोंड पूर्व किंवा उत्तरेला ठेवले पाहिजे. कारण या दोन्ही दिशा खूप शुभ मानले जातात आणि या दोन्ही दिशांमध्ये आपले देव आणि देव उपस्थित असतात. यासह जर पश्चिम किंवा उत्तर दिशेने चुला असेल तर त्या घरात पैसे नष्ट होतात असे म्हटले जाते. घरात पैसे नाहीत, त्या घरात गरिबी असते आणि त्या घरात समृद्धी नसते. आणि घराचा आनंद आणि शांतता कशावर अवलंबून असते? जर घराचा आनंद आणि शांतता घराच्या समृद्धीवर अवलंबून असेल तर जर दक्षिणेला किंवा डान्स कॉर्नरमध्ये स्टोव्ह असेल तर रोग आणि अपघात वाढतात. गुरुजींचे म्हणणे आहे की जेव्हा आपल्या घरातील व्यक्तीच्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी देखील त्यांचे स्थान राखून ठेवतात. जर तुम्ही त्यावर बसला असाल तर लिंबू आणि मीठ मिसळून स्टोव्हचा जळलेला भाग नक्की स्वच्छ करा. ब्रश किंवा कापडाने कोपरे पूर्णपणे स्वच्छ करा आणि चुलीखाली जमा झालेले घाण किंवा तेलाचे डाग पूर्णपणे काढून टाका आणि गॅस पाईप आणि झडप ओल्या कापडाने पुसून टाका. तेथे घाण जमा होते ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. गुरुजींनी सांगितले आहे की हे समजून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे की वास्तुदोष मोठ्या गोष्टींमुळे नाही तर छोटे छोटे चुकांमुळे आहे. आणि विशेषतः महिलांनी काय करू नये हे लक्षात ठेवले पाहिजे की अंघोळ न करता चुलीवर स्वयंपाक करणे निषिद्ध मानले गेले आहे. कारण आजच्या काळात आधुनिक महिला आधुनिक झाल्या आहेत. शहरातील मोठ्या स्त्रिया काय करतात की त्या अंघोळ न करता थेट स्वयंपाकघरात जातात. चुलीला स्पर्श करा. तो स्वयंपाकघरात जातो आणि स्वयंपाक करायला लागतो. कोणीतरी त्याच्या हाताने भांड्यातून पाणी प्यायला सुरुवात करतो. त्यावर पूर्णपणे बंदी आहे. स्नान न करता स्वयंपाकघरात जाणाऱ्या स्त्रियांना पहा. मग स्वयंपाकघरातील ऊर्जा अशुद्ध होते आणि मग अशा स्त्रिया अन्नासाठी दोषी ठरतात. त्यामुळे जेव्हा अन्नाची कमतरता असते तेव्हा स्वयंपाकघरात अन्नाची कमतरता असते. स्वयंपाकघरातील कपाट नेहमीच रिकामे असतात. अन्नाचे खूप नुकसान होते आणि पैशाचेही खूप नुकसान होते. त्यामुळे अंघोळ केल्याशिवाय चुलीवर अन्न शिजवू नका. त्याचवेळी गुरुजींनी सांगितले की अनेक स्त्रियांना रात्री चुली गलिच्छ ठेवून अन्न शिजवण्याची सवय असते. पण तुम्ही का विसरता की देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता चुलीवर राहतात. देवी लक्ष्मी संपत्तीशी संबंधित आहे तर अन्नपूर्णा अन्नाशी संबंधित आहे. त्यामुळे महिलांनी रात्री चुली गलिच्छ ठेवू नये. शिजवल्यानंतर लगेचच चुली स्वच्छ केली पाहिजे आणि जळालेली चुली अनेक दिवस साफ न करता ठेवली पाहिजे. हा ग्रह क्लेश, रोग आणि संपत्ती गमावण्याचे आमंत्रण देतो. अनेक महिला काम करण्यास आळशी असल्यामुळे घरातील महिला कित्येक महिने चुली साफ करत नाहीत. गुरुजींचे म्हणणे आहे की जर नोकरी करणारी स्त्री असेल तर तिला वेळ मिळत नाही. जर एखाद्या स्त्रीला साफसफाईमध्ये रस नसेल तर घराचे वातावरण बिघडले तर काय होईल? आता मित्रांनो, पहा की अनेक लोकांना चुलीजवळ खोटी भांडी ठेवण्याची सवय असते.
आता खोटी भांडी कधीही चुलीजवळ ठेवू नये, कारण चुली ही सर्वात पवित्र गोष्ट आहे आणि खोटी भांडी चुलीजवळ साठवून ठेवल्याने वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा जमा होते. जे महिला असे करतात त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की जेव्हा त्यांना वस्तू ठेवण्यासाठी जागा मिळत नाही तेव्हा कधीकधी ते स्टोव्हच्या वर आपटतात, जे पूर्णपणे चुकीचे मानले गेले आहे. आता मित्रांनो, पूज्य गुरुदेव यांनी देखील चुलीशी संबंधित काही आध्यात्मिक नियम दिले आहेत आणि म्हटले आहे की चुली दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गायत्री मंत्र किंवा ओम अग्नेय नमः चा जप करून पेटवली पाहिजे, कारण चुली देखील खूप पवित्र आहे आणि पूजनीय आहे. बऱ्याचदा जेव्हा लोक घरात नवीन स्टोव्ह आणतात तेव्हा ते वापरण्यापूर्वी स्टोव्हच्या वर स्वस्तिक बनवतात. त्या चुलीवर कुंकू, अबीर, गुलाल आणि अक्षत अर्पण केले जातात. त्यामुळे गायत्री मंत्रांनी ओम अग्नेय नमः म्हणत चुलीचा वापर करावा आणि आई अन्नपूर्णा आणि देवी यांचे स्मरण करून स्वयंपाकघरात अन्न तयार करावे. जर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात मंदिर असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे आणि नसेल तर घराच्या स्वयंपाकघरात किमान देवाचे छायाचित्र तरी ठेवले पाहिजे. एकतर गणेशजी लावा किंवा माता लक्ष्मीजी लावा, कारण त्यांचे स्मरण करून गॅस स्टोव्ह पेटवल्यावर त्या स्टोव्हमधून पवित्र अग्नी निघतो आणि स्टोव्ह स्वच्छ केल्यानंतर दर आठवड्याला 1 दिवस त्यावर हळदीच्या चंदनाने स्वस्तिक बनवा. यासह गुरुजींनी सांगितले की जेव्हा नवीन सून घरी येते तेव्हा स्वयंपाकघरात तिचे पहिले जेवण करून ते चुलीवर देवाला अर्पण करणे शुभ असते. गुरुजी सांगतात की घरातील चूल ही अग्निदेवाचे स्वरूप आहे. अग्नी हा फक्त जळणारा तत्व नाही, तर तो देवांपर्यंत आपल्या भावना पोहोचवणारा माध्यम आहे. प्राचीन काळात प्रत्येक शुभ कार्य अग्निसाक्षीने केले जात असे, कारण अग्नी शुद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील गॅस स्टोव्हलाही यज्ञकुंडाचे स्थान दिले गेले आहे. जेव्हा एखादी स्त्री प्रेमाने अन्न बनवते तेव्हा त्या अन्नामध्ये केवळ चव नसते, तर त्या घराची ऊर्जा मिसळलेली असते. म्हणूनच गुरुजी सांगतात की स्वयंपाक करताना मन शांत असावे. रागाने किंवा भांडण करून अन्न बनवू नये, कारण अन्नामध्ये ती नकारात्मक ऊर्जा उतरते. मित्रांनो, आजकाल अनेक घरांमध्ये एक मोठी चूक केली जाते. स्वयंपाक झाल्यानंतर लोक स्टोव्ह तसाच गहाण ठेवतात. जळालेले डाग, तेलाचे थर, उकळून पडलेले दूध आणि अन्नाचे तुकडे अनेक दिवस तसेच राहतात. वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. ज्या घरात चूल घाण असते त्या घरात आर्थिक तंगी वाढू लागते. घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात आणि पैशांचे अनावश्यक खर्च वाढतात, कारण घाणेरडी चूल नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. गुरुजी सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी चूल पूर्णपणे स्वच्छ करून ठेवावी. चुलीवर पाण्याचे डाग, तेल किंवा अन्नाचे अवशेष राहू देऊ नयेत, कारण रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी घरात भ्रमण करत असते आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे ती स्थिर होते. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की काही घरांमध्ये खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही. पैसे आले की लगेच खर्च होतात. गुरुजी म्हणतात की त्यामागे स्वयंपाकघरातील दोष हे एक मोठे कारण असू शकते. विशेषतः चुलीजवळ कचरा ठेवणे, खोटी भांडी ठेवणे किंवा तुटकी भांडी जमा करून ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. ज्या घरात तुटकी भांडी असतात तिथे राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभाव वाढतो. त्यामुळे मानसिक तणाव, वादविवाद आणि आर्थिक नुकसान वाढते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात कधीही रडू नये. अनेक महिला दुःखी मनाने किंवा डोळ्यात अश्रू घेऊन स्वयंपाक करतात, पण शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या अन्नावर अश्रू पडतात त्या अन्नामुळे घरातील आनंद कमी होतो. म्हणून स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करा, गायत्री मंत्र म्हणा किंवा ओम अन्नपूर्णाय नमः असा जप करा. यामुळे अन्न पवित्र होते आणि घरातील वातावरण सकारात्मक राहते.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.